ईव्हीएम की बॅलेट पत्रिका यावरून देशभर दावे प्रतिदावे सुरू असतानाच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये चक्क भंगार जमा झालेलं ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड सापडलेत। या सर्व वस्तू चक्क भंगारात विकल्या जाणार आहेत। 2014 पासून निवडणूक विषयक साहित्याकडे कोणाचंच लक्ष नसल्याचंही या निमित्तानं उघडकीस आलंय। ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरी खाली काही रिकाम्या खोल्या आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या या वास्तूमध्ये निवडणूक आयोगाकडून काही वस्तूंचा साठा करण्यात आला होता। सन 2014 पासून साठा करून ठेवलेल्या या वस्तूंकडे कोणाचंही लक्ष नव्हतं। आज अचानक आठवण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला। अर्धवट तुटलेल्या दरवाजाला लावलेलं कुलूप चावीने उघडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप उघडलं जात नसल्यानं अखेरीस ते दगडानं तोडण्यात आलं। या खोलीत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विजेची व्यवस्था नसल्याचंही आढळून आलं। याशिवाय या खोलीत अनेक पेट्याही आढळल्यात। गंज लागलेल्या या पेट्या उघडल्या असता त्यामध्ये बंद लिफाफे, मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले। या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान ठाणे महानगरपालिकेकडून सन 2014 मध्ये ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यास दिली होती। मात्र त्यानंतर ही खोली उघडण्यातच आली नव्हती। अनेक मतदारांचं ओळखपत्रही वाटप केलं नसल्याचं या निमित्तानं उघडकीस आले। एकीकडे कळवा रुग्णालयाचं नूतनीकरण होत असून पेपरलेस ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयापर्यंत अद्ययावत बदल घडत असताना कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भंगार सामानामुळे रुग्णालयाचा कोंडवाडा झाला असून या भंगाराचं करायचं काय असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे। गेली अनेक दिवस हा भंगार या परिसरात पडून राहिल्यानं डासांचं प्रमाण वाढले। त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहेत। ठाण्यातील कळवा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आता काट टाकत आहे। नवीन अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं, रुग्णांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस यंत्रणा, ICU बेड्स, वॉर्डची स्वच्छता, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय अशा नवनवीन सुविधांनी अद्ययावत होत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूस मात्र भंगार सामानांचा कोंडवाडा तयार झालाय। रुग्णालयातील जुनं फर्निचर, खाटा, टेबल, खुर्च्या, लोखंडी जाळ्या, कपाट आदींचा भंगार येथे वाटेतच अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्यानं या समोरच असलेल्या वॉर्डमध्ये या भंगारांमुळे मच्छरांचा उपद्रव वाढला असून रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहेत। हे अनावश्यक भंगार सामान अडगळीतून काढून त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। एकीकडे रुग्णालयाचं रूपडं पालटत असताना या भंगारचं करायचं का असा सवाल येथील सफाई कर्मचारीही करत आहेत। वरिष्ठांकडून या सामानाच्या विल्हेवाटीसाठी कोणतेच आदेश किंवा कार्यवाही होत नसल्यानं ते तिथेच अनेक दिवस पडून असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते।
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. लोकसभा निवडणुकीची 5व्या टप्प्याची सुरुवात झाली असून शुक्रवार 26 मे पासून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अवघे 5 दिवसच उमेदवारांना हे अर्ज भरता येणार असून सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. तसंच जिल्ह्यातील 3ही लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण तयारी झाली असून संपूर्ण निवडणूक विभागाची टीम सज्ज झाली असल्याचं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी ठाण्यातील नियोजन भवन येथील पत्रकार परिषदेत सांगितलं. जिल्ह्यात 25 ठाणे, 24 कल्याण आणि 23 भिवंडी असे 3 लोकसभा निवडणुकीचे मतदारसंघ आहेत. 5व्या टप्प्यात ठाणे जिल्ह्याची निवडणूक होत आहे. या 3 मतदारसंघात 26 एप्रिल ते 3 मे सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारांना निवडणुकींचे अर्ज भरता येणार आहेत. तर 4 मे रोजी छाननी आहे. 6 मे रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील आणि 30 तारखेला मतदान होणार आहे. तसंच मतमोजणीचा दिनांक 4 जून असणार आहे. अर्ज भरण्याच्या ठिकाणाहून 100 मीटर अंतरातील परिसरात 3 गाड्या आणि उमेदवार सोबत 4च जण उपस्थित राहण्यास परवानगी आहे. 20 मे रोजी सोमवार असल्यानं तसंच मतदानाचा दिवस असल्यानं त्या दिवशी शासनानं सुट्टी जाहीर केली आहे. परंतु शनिवार, रविवार आणि सोमवार सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यानं मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता सोमवारी 20 मे रोजी अवश्य मतदान करावं असं जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी सांगितलं. 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे या 3ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक 26 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. ते 3 मेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला आहे. नामनिर्देशन पत्र सादर करायचा अंतिम दिनांक 3 मे आहे. छाननी 4 मेला होणार आहे. 6 मेपर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि 20 मे हा मतदानाचा दिवस असणार आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र, मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ, मतदानासाठीची मतदान यंत्र, मतदान याद्या या सर्वांची पूर्णपणानं चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. साधारणपणे आपल्या जिल्ह्यामध्ये 6592 इतकी मतदान केंद्र आहेत. या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे. या सगळ्या मतदान केंद्रावर ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे. या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ 31,000 च्या आसपास 31,000 आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहे त्यामध्ये 11,000च्या आसपास मनुष्यबळ काम करतो. तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे 42,900 इतकं मनुष्यबळ याच्यामध्ये काम करतं. निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली असून यामध्ये शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 65 ते 85 दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं केलेल्या उपाययोजना आणि त्यातच वातावरणात झालेले बदल यामुळे शहरातील खालवलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येत असून ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधानकारक गटात झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसंच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता. त्याच्या मुंबईचे न्यायालय घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेनं बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावून धूळ प्रदूषण रोखण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली होती. शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळून त्याद्वारे प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते पाण्याने धुण्यात येत होते. याशिवाय सर्वकष स्वच्छता मोहीम शहरात राबवण्यात येत होती.
यामध्ये रस्ते आणि गल्लीबोळात साफसफाई केली जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम काही दिवसांपूर्वी दिसून आले होते. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 130 पर्यंत आले होते. यामुळे हवेची नोंद मध्यम गटात झाली होती. त्या पाठोपाठ आता शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 65 ते 85 दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.